स्वराज्यात आपण राहत आहोत ते आपलं भाग्य। आपल्या छत्रपतींनी आपल्याला दिलेले संस्कार, आदर्श, सामर्थ्य आणि विचार आपला हा समाज धुळीस मिळवत आहे आणि हे सत्य तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पहा। पहला जाम है अभी तो शाम है, रात भर जाम से जाम टकराएगा, रात भर जाम से जाम टकराएगा, जब नशा छाएगा तब मजा आएगा, रात भर जाम से जाम टकराएगा। हो काका, चला सिगरेट द्या। अरे बाबा, अजून भवानी नाही, तोवर आला तू। अरे दादा, देतोय का नाही तर बुकिटकडे बोल। देतो बाबा, देतो, द्यायलाच पाहिजे, तुमची जबरदस्तीच आहे नाही का? तुम्ही पण आलात त्रास द्यायला, आमचं जगणंच अवघड झालंय। अरे दादा, टाळी वाजवले म्हणून फुकट नाही मागत रे, हे घे पैसे आणि दे सामान। हो हो, देतो देतो, जरा छोटीशी आशयामध्ये मला जरा जास्तच नशा दिसतोय रे भावा। अरे भाई, या आशेची नशा आपल्याला टेस्ट करायलाच पाहिजे। झाली तुमची सुरुवात। तुमच्या अशा वागणुकीने आम्हा मुलींना घराबाहेर पडण्याचा मोठा प्रश्न पडलाय। सोडा माझा रस्ता। अगं आता सुटशील, पण जाऊन जाऊन जाणार कुठे? काय रे, तुम्हाला आया बहिणी नाहीत का रे? जानाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा रे। ए मामा, तुझे काय पाहुणे लागते का ते, का बहीण लागते? चल, निघायची गोळी घे। बघा रे बघा, तमाशा बघा। अरे तुमची बहीण असती तर असंच बघत बसला असता का रे? हे बाबा, हे आम्हाला रोजच आहे। चला चला पुढे चला, धंद्याचा टाइम खोटी करू नका। सब अपने घर में पैदा हुआ, मुझको गली में फेंका गया, ना जाने मेरे माँ बाप का ये प्यार था कोई पाप था, या राम का था ये कौन जाने, राम जाने, राम जाने, राम जाने, राम जाने। ऋषा, धरीला आज या पाखराला सोडायचं नाही बरं का, लक्षात ठेव। हे ऋषा, धरीला तर अशा 100 केसेस झाल्यात बघ। आपण आहे का आपायचं असतं केसाचं पेशंट गेलं बघ। अहो 2 मिनिटं बाहेर येऊ आपण, छातीला तुझ्या आईला फडफड ओढून का बाहेर तुझ्या बाहेर सोडून भाई, तुमचा डोक्यावर हात असल्यावर आम्ही काय भेटतोय काय? इशे गोल तर दुनिया गोल। सोडा मला, सोडा मला, दादा वाचवा ना, काका वाचवा, सोडा मला, प्लीज सोडा मला। सोडा रे कुत्र्या, सोड। स्वतःच्या बहिणीसाठी वाघ होतोय आणि दुसऱ्याच्या बहिणीसाठी पिसाळलेला कुत्रा। वा, काय हो
मोबाईल मध्ये शूटिंग करायचं आहे का? ही घे, ह्या बांगड्या घ्या आणि हातात बांगड्या घाला रे. अरे तुमच्यापेक्षा आम्ही परवडलो रे, आम्ही परवडलो. अरे बाबांनो, आम्हाला या समाजात ना स्त्रीचा ना पुरुषाचा दर्जा, पण तरी पण आम्ही एका बहिणीची आबरू लुटता लुटता वाचवली रे. लाज वाटते रे या समाजावर, उघड्या डोळ्यांनी तमाशा बघणाऱ्या बघ्यांवर. अरे तुमचा पुरुषार्थ फक्त मोबाईल मध्ये शूट करण्यातच आहे, त्यातच तुम्हाला लय मजा येत असेल रे. आणि बघ्याची भूमिका घ्यायला लय आनंद होत असेल रे. अरे बाबांनो, आपल्या आजूबाजूला रोज असे प्रकार घडत असत्या. अशा घटनेला कुठेतरी आया बसला पाहिजे. आया बहिणींनो, माता मावल्यांनो, अशी सुंदर संस्कृती असलेल्या भारत देशात जिथे स्त्रियांना सामान्याने वागवले जाते. बरोबर पाहिलं मंडळी, आज आपल्यावर काय आली एका अल्पवयीन मुलीची